नमस्कार मित्रांनो. म्युच्युअल फंड सही नाही तर खूपच सही आहे. पण अट एकच, तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडबद्दल योग्य माहिती असली पाहिजे. खरं सांगू का, तुम्हाला माहीत आहे का तुमच्या फंडचे ॲसेट अलोकेशन काय आहे? तुमचा पैसा कोणत्या सेक्टरमध्ये आणि कोणत्या कंपनीजमध्ये गुंतवला जातो आहे? तुमची इन्व्हेस्टमेंट किती रिस्कवर आहे हे तुम्हाला कळतं आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा फंड तुम्हाला किती रिटर्न देऊ शकतो याची तुम्हाला कल्पना आहे का? या सर्वांचं उत्तर जर नाही असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडशी संबंधित या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. इंडियन मार्केटमध्ये म्युच्युअल फंडचे अनेक प्रकार आहेत. स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप, थीमॅटिक वगैरे वगैरे. पण आज आपण यापैकी लार्ज कॅप म्युच्युअल फंड याबद्दल जाणून घेऊया. लार्ज कॅप म्युच्युअल फंड हे सगळ्यात माझं पण फेवरेट आहे. लार्ज कॅप फंडमध्ये फंड मॅनेजर तुमच्या इन्व्हेस्टमेंटपैकी किमान 80% रक्कम लार्ज कॅप कंपनीजमध्ये गुंतवतो. आता लार्ज कॅप कंपनीज म्हणजे काय? तर लार्ज कॅप कंपनीज म्हणजे भारताच्या टॉप 100 कंपनीज, ज्या सर्वात स्टेबल आणि कमी रिस्की असतात. लार्ज कॅप कंपनीजकडून लाँग टर्ममध्ये तुम्हाला 12 ते 15% रिटर्न मिळू शकतो. लक्षात ठेवा, इक्विटीमध्ये रिटर्न कधीच गॅरंटेड नसतात. हे रिटर्न हिस्टॉरिकल डेटावर आधारित असतात. मित्रांनो, आजची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली? तर तुम्हाला जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच फायनान्स व्हिडिओ मिस होऊ देऊ नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू अँड हॅपी इन्व्हेस्टिंग.